श्री स्वामी समर्थ. नमस्कार. शैलजाच किचन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल आणि जर कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल. रोजची देवपूजा करून आपल्याला काय मिळतं बरं? मनाची शांती, शरीराचं शुद्धीकरण. हो, ज्या परमेश्वराने आपल्याला भरभरून दिलंय मग त्या परमेश्वरासाठी काही वेळ आपण देऊ शकत नाही का? विचार करा, जर परमेश्वर म्हणाला की मला तुझ्यासाठी वेळ नाही तर काय होईल बरं? जेव्हा आपण देवपूजा करतो ना, देव हातात घेतो तेव्हा त्यांची पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरामध्ये आणि शरीराच्या अवतीभोवती फिरते. बघा, देवपूजा केल्यामुळे आपल्यावर कोणतं संकट येणार नाही किंवा आपलं सगळंच चांगलं होईल असं नाही, पण रोजची देवपूजा केल्याने आपल्या मनाला शांती मिळते, पॉझिटिव्हिटी निर्माण होते, निगेटिव्हिटी निघून जाते आणि जे काही आपल्यासोबत होतं त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करतो. घरातील वातावरणात एक चैतन्य निर्माण होते, घरात सुख समृद्धी नांदते व दररोज देवपूजा केल्याने घरातील क्लेश व वादविवादही टाळतात. मंत्रोच्चाराने मनात शांती लाभते. एखाद्या दिवशी जरी देवपूजा नाही केली तरी देव काही आपल्याला शिक्षा करत नाही. देवाची क्षमा मागायची, देवा आज माझ्याकडून तुझी पूजा झाली नाही असं म्हणून नमस्कार करायचा आणि दुसऱ्या दिवशी पूजा करायची. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.